तुम्ही का उगाच सानिकाला बोलताय हो? तुम्ही जे काही केलं ना ते तिने बघितलं म्हणूनच बोलतीत. ए बाई, आम्ही काय केलं? काय पण काय बोलू नको काय? उगा कसले तसले आरोप नाही करायचे आमच्यावर. आम्ही आमचं चाललेलो पाणी प्यायला. तू आली मध्ये, कोणी सांगितलेलं तुला मध्ये यायला? आली आणि पोहे पाडले आमच्या समोर. एक तर डोक्यात कसले कसले विचार असतात, कुठं लक्ष असतं काय माहिती? स्वतःचं लक्ष नाही, पोहे सांडवते सगळे. एवढ्या अन्नाचं नुकसान केलंय. अगे केवढा कालवा चाललाय, कुठपर्यंत आवाज चाललाय तो? हा काय झालंय काय शोभे, का ओरडतेस? आई बरं झालं तू आली काय. आम्ही सांगतो, आम्हाला ताण लागली म्हणून आम्ही इकडनं जात होतो. ही श्रावणी नाश्त्याची प्लेट घेऊन आली आणि आमच्या समोर अशी धडकली आणि पडली ना सगळे नाश्त्याची प्लेट, सगळे पोहे सांडले. आणि वरून ही श्रावणी ही आमच्यावर आरोप करायली का आम्ही मुद्दाम केलं. आई, आम्ही मुद्दाम करू का ग? काय काय नट्ट मोगरे, काय चाललंय काय तुझा? नाही, ह्या घरात आल्यापासून तू काय ना काय कारण काढून वाद घालत बसतेस. काय काय कशासाठी? सासूबाई खोटं बोलतायत शोभाते. आम्ही एक मिनिट थांब जरा. मला आधी सांग, तू पुण्यांना नाश्ता बनवला का? एकदा तू सगळ्यांसाठी बनवला होतास की, मग परत का बनवला? आई, श्रीमंत पप्पाची परिणती. तिला काय करणार आहे म्हणा? आपल्या गरीबाच्या बिचारा घरात किती काटकसरीनं जगायला लागतं. बरोबर आहे, शोभी बरोबरच बोलते की. नाही, दोन दोन वेळा नाश्ता बनवायला आणि असं अन्न उधळायला तुझ्या बापाची जहागिरी आहे वे. सासूबाई अहो, मी सानिकासाठी केलंय सगळं. सानिकासाठी का? काय गरज होती पुन्हा नाश्ता बनवायची? आणि एका दिवस तिनं नाही खाल्लं तर का आबाळ फाटणार होतं का? डोंगर कोसळणार होता? काय होणार काय होतं? सासूबाई असं असं कसं बोलू शकता तुम्ही? अहो गरोदर आहे ती, पोटात बाळ वाढतंय तिच्या. आणि सकाळी जो काही नाश्ता केला होता तो उरलाच नाही आमच्या दोघींसाठी, म्हणून बनवला मी परत. हे बघ नट्ट मोगरे, कान उघडून ऐक. मला तिच्याशी आणि तिच्या पोटातल्या बाळाशी मला काही घेणं देणं नाही. हे सांगायचं राहिलंच. आई, या श्रावणीने आपल्या सानूला पण तिच्या बाजूनी करून घेतलंय. नाही म्हणजे शुभू होताच तिचा बहीण, अण्णा पण तिची बाजू घ्यायचे. आता आपली सानू पण तिच्या बाजूने गेली ग.